नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आर्यविन टाइम्स आणि आता एक प्रेरणादायी बातमी जत तालुक्यातून आहे. जत तालुक्यातील जत कन्या केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांना आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या क्रीडा गुणांचे जबरदस्त प्रदर्शन करत मैदान गाजवले. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त क्रीडा गुणांना वाव मिळावा या उद्देशाने दरवर्षी केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जातं. याच अनुषंगानं जत कन्या केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा जत येथील क्रीडा संकुलावर पार पडल्या. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी वैयक्तिक लांब उडी, 50 मीटर व 100 मीटर धावणे, गोळाफेक आणि रिले स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धा वरिष्ठ मुख्याध्यापक संभाजी कोडक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडल्या. आता पाहूया स्पर्धांचे ठळक निकाल. लहान गट मुले गोळाफेकमध्ये प्रथम सार्थक सूर्यकांत राठोड, लांब उडीत प्रथम यशवर्धन विष्णुपंत सरगर, 50 मीटर धावण्यात प्रथम श्रवण अतुल भन्माने, 50/4 रिले कंठी जत नंबर 1 व मदने वस्ती या शाळांनी पहिले 3 क्रमांक पटकावले. लहान गट मुली रिले 50/4 मध्ये कंठी, मदने वस्ती आणि कोळेकरवाडी अव्वल ठरल्या. गोळाफेकमध्ये प्रथम संस्कृती जयसिंग कोळेकर, लांब उडीत प्रथम राधिका अजय शिंदे, 100 मीटर धावण्यात प्रथम लक्ष्मी माळी मोठा गट मुले 100/4 रिले कंठी शाळेनं प्रथम क्रमांक पटकावला. 100 मीटर धावण्यात प्रथम आदेश भैरू जावीर, 400 मीटर धावण्यात प्रथम नागराज अण्णाप्पा मोठे मोठा गट मुली रिले 100/4 कंठी जत नंबर 1, जत नंबर 2 या शाळांच्या संघांनी अनुक्रमे पहिले 3 क्रमांक पटकावले. गोळाफेक भूमिका रवींद्र बंडगे कंठी, शीतल विलास भोसले घाटगेवाडी यांनी पहिले 2 क्रमांक पटकावले. लांब उडी समृद्धी नानासो मोठे कंठी 100 मीटर धावणे, प्रकृती सदाशिव मोठे कंठी 400 मीटर धावणे, तृप्ती अमोल सरगर कंठी 400 मीटर धावणे, तृप्ती अमोल सरगर कंठी, सानिका ठवरे घाटगेवाडी. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केंद्रातील सर्व शिक्षकांनी मोलाचे योगदान दिले. स्पर्धेच्या ठिकाणी शिक्षण विस्तार अधिकारी तानाजी गवारी यांनी भेट देत नेटक्या नियोजनाचं विशेष कौतुक केले. खेळातूनच शिस्त, आत्मविश्वास आणि यशाची वाट तयार होते. जत कन्या केंद्रातील हे चिमुकले खेळाडू भविष्यात नक्कीच मोठी कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. अशाच ताज्या, स्थानिक आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी आर्यविन टाइम्सला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.